श्री स्वामी समर्थ सर्वांना. हे बघा, स्वामीचे ना यांनी केस कापायला घेतले होते. मला काही त्यांचे केस कापायचे नव्हते, पण त्यांनी मी घरात गेली ना आणि त्यांनी ना त्याचा डायरेक्ट चमनच करून घेतलं. मी बाहेर येऊन बघितलं तरी त्यांनी ना केस कापायला घेतलेले होते त्याचे, म्हणजे डायरेक्ट चमन करून घेतलं. म्हणजे माझं म्हणणं होतं का बाजूनीच गोल कट द्यायचा, पण ते म्हणे नको, आता गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळे ना त्यांनी डायरेक्ट कट करून घेतले. आणि मला ना खूप सारे साखरपुड्याचे ब्लाऊज शिवायचे होते आणि ते ना रविवारचाच साखरपुडा होता आणि हा व्हिडिओ आहे ना शनिवारचा आहे. आणि बघा, खूप छान ब्लाऊज शिवून झालेले होते. ते 4 ब्लाऊज होते आणि त्याच्या आधी मी 2 ब्लाऊज शिवून दिलेले होते. म्हणजे 6 ब्लाऊज मी कटिंग करून शिवलेले होते. आणि हे ब्लाऊज घ्यायला ना संध्याकाळी 8 वाजता आले होते. आणि ज्याप्रमाणे गळा बघितला ना पहिल्यांदा, तर सर्व जणांना तोच गळा लागत असतोय बघा, खूप छान वाटतोय. आणि एकदम हा ब्लाऊज तर मला इतका आवडलेला होता ना, तर अक्षरशः तो इतका मनात भरलेला होता. त्याची डिझाईन, त्याचं वर खूप सुंदर होतं. आणि हा नवरीचा होता, खूप सुंदर आणि एकदम छान वाटत होता ब्लाऊज. आणि त्याचा आकार आहे ना पुढून व्ही गळा घेतलेला होता, खूप छान वाटत होतं, एकदम सुंदर. व्ही गळा नाही, सॉरी, षटकोनी गळा घेतलेला होता. आणि हे पण ब्लाऊज तसंच होतं. आणि याला आहे ना मागून म्हणजे डिझाईन आहे ना कमी आलेली होती ना, आणि प्लस कपडा पण खूप कमी होता, त्याच्यामुळे ना मी काठाचं ॲडजस्ट केलं. आणि थोडे गळे ना बारीक, म्हणजे ऑलरेडी तिकडूनच गळे बारीक आलेले होते, त्याच्यामुळे ना मला अशी डिझाईन ॲडजस्ट करावं लागली. प्रिन्स कट होते सर्व ब्लाऊज. आणि हे ब्लाऊज घ्यायला ना ते संध्याकाळी 8 वाजता आले होते, कारण की माझं झालेलंच नव्हतं, कारण की दिवसभर आहे ना खूप सारे ब्लाऊज शिवायचे होते आणि ब्लाऊज कटिंग करून शिवायचे, त्याच्यामुळे खूप वेळ झालेला होता मला आधीच. ब्लाऊज शिवून येणं शक्य खरं तर आत्यामुळेच होतं, कारण की ते स्वामीला घ्यायला असतात ना, त्याच्यामुळे ना मग मी बिनधास्त ब्लाऊज शिवते. त्याच्यामुळे ना मी कोणतेही काम करायला घेते नाही. बघा, फॉल लावायचं होतं आणि मी घरात जायचं, मला कंटाळा आला ना, तर त्याच्यामुळे नाही, छोटंसं प्लाऊड दुकानात पडलेलं होतं ना, तेच घेतलं आणि त्याच्यावरच फॉल लावला. कारण की घरात जात बसले असते ना, परत टाईमपास झाला असता, मग परत स्वामीने मला बघितला असता ना, तो रडला असता. त्याच्यामुळे ना मी घरात इथेच बसून हात शिलाई करून घेतली. श्री स्वामी